मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावण्यात आली आहे। सकाळी 11 वाजता दादरच्या पक्ष कार्यालयामध्ये बैठक होणार आहे। हिंदी सक्ती विरोधात निघणाऱ्या मोर्चाची तयारी सुरू आहे। मोर्चाची रूपरेषा आणि नियोजनावर मंथन होणार आहे। नितीन सरदेसाई, संदीप देशपांडेंसह नेते उपस्थित राहणार आहेत। हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात 5 जुलैला मनसेकडून संयुक्त मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। याच मोर्चाच्या नियोजनासंदर्भात आज मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सकाळी 11 वाजता दादर इथल्या मनसे पक्ष कार्यालय राजगड या ठिकाणी ही बैठक होईल। मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे या बैठकीला उपस्थित असतील, तर इतर नेते पदाधिकाऱ्यांचीही या बैठकीला उपस्थिती असेल। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे, त्याआधी बैठकांचं सत्र आपण पाहतोय। मवियाची बैठक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची बैठक, मनसेची बैठक, हिंदी सक्ती विरोधात मनसे आणि शिवभाटा आपण पाहतोय या ठिकाणी आक्रमक आहेत। मविया सुद्धा या मोर्चाला पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये आहेत। एकंदरीतच काय या सगळ्या घडामोडींवरती माहिती? निश्चितच उद्यापासून आपण पाहतोय की पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि यापूर्वीच आज संपूर्ण दिवसभरामध्ये बैठकांचं सत्र पाहायला मिळणार आहे। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर 5 तारखेला म्हणजेच 5 जुलैला जो मोर्चा घेण्यात आलेला आहे, मात्रच हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा मग मनसेच्या या सगळ्याच पदाधिकाऱ्यांची बैठक आज होत आहे। खरं तर आपण पाहतोय की 5 तारखेला होणारा मोर्चा, या मोर्चाच्याच पार्श्वभूमीवरती मात्र दोन्ही पक्षाच्या आज दिवसभरामध्ये बैठका होतील। खरं तर आज दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं संपूर्ण राज्यभरामध्ये जो राज्य सरकारने GR काढलेला आहे, या GRची होळी करण्यात येणार आहे आणि त्याच संदर्भात आज मुंबईमध्ये देखील आझाद मैदानावरती या GRची होळी करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं हे संपूर्ण चित्र जे आहे ते पाहायला मिळणार आहे। सोबतच आपण पाहतोय की मनसेच्या देखील नेत्यांची आज बैठक होती आहे। 11 वाजता राजगड म्हणजेच दादर इथलं जे मनसेचं कार्यालय आहे त्या ठिकाणी ही बैठक होणार आहे। नितीन सरदेसाई असतील किंवा मग संदीप देशपांडे असतील आणि सोबतच जे पदाधिकारी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। कारण 5 जुलैला ज्या पद्धतीत मोर्चा काढण्यात येणार आहे, मोर्चा संदर्भातली रूपरेषा असेल किंवा मग नियोजनासंदर्भात असेल, ही संपूर्णतः चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये केली जाणार आहे। मात्र 11 वाजता आपण पाहतोय की महाविकास आघाडीची देखील आज बैठक होत आहे। खरं तर उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती सत्ताधारी सरकारला कशा पद्धतीत घेरायचं, कोणकोणत्या मुद्द्यांवरनं सरकारला घेरता येईल, या सगळ्याचीच जी रणनीती आहे ती आजच्या बैठकीमध्ये केली जाणार आहे। खरं तर आपण पाहतोय की हिंदी सक्ती असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, वीज बिल असतील, इतर अनेक प्रश्न जे आहेत ते समोर आहेत आणि याच अनुषंगाने आणखीन कोणत्या प्रश्न घेत आपण सरकारला घेरता येईल या संदर्भात ही संपूर्णतः चर्चा होणार आहे। त्यामुळे दुपारी 11 वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे आणि त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद देखील 1 वाजता होणार आहे। त्यामुळे एकूणच आज या बैठकीच्या या सगळ्याच घडामोडी घडत असताना मात्र दिवसभर या बैठकांचं सत्र सुरू राहणार आहे। त्यामुळे आजची होणारी ही महाविकास आघाडीची बैठक असेल, मनसेची बैठक असेल किंवा मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची होणारी आज संध्याकाळची 5 वाजताची ही बैठक, त्यामध्ये मोर्चाची देखील संपूर्णतः या तिन्ही बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडी कशा पद्धतीत 5 तारखेच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। सोबतच उद्धव ठाकरे यांनी बोलवली आज संध्याकाळी 5 वाजताची शिवसेना भवन या ठिकाणी होणारी जी शाखा प्रमुखांची बैठक आहे, त्यामध्ये देखील मोर्चा संदर्भात आपल्या शाखा अध्यक्षांना कशा पद्धतीत या सगळ्याच बाबींची माहिती द्यायची आहे, रूपरेषा कशा पद्धतीत असणार आहे, स्वतः उद्धव ठाकरे या बैठकीमध्ये उपस्थित असणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिलेली आहे। त्यामुळे आजचं दिवसभर जर आपण पाहिलं तर हे बैठकांचं सत्र सुरू राहणार आहे। जी नक्कीच मीनाक्षी, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।